राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण कृष्ण भगवान भगवान की. की जय. तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उनी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. तू तो उदाराचा राणा, माझी अल्पची वासना. माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे होई साये. माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्योत जागली जिजाची ज्ञान मार्ग धवळले, अष्टप्रकाशाने सारे चराचर उजळले. नित्यानंद स्वरूपी समदृष्टी सर्वा ठाई, श्रेष्ठ मुक्ती आदिशक्ती माऊली मुक्ताई. माऊली मुक्ताई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयत्. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. श्रीगुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी. वर्णव रघुबर बिमल जसु, जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिर पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोहि, करहु कलेस विकार. दयांचे केडिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. एक वंदु चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता. तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उनी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. तू तो उदारांचा राणा, तू तो उदाराचा राणा, माझी अल्पची वासना. माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. कृपा दृष्टी पाहे तुका म्हणी होई साये. माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी त्या गुगल मीटच्या माध्यमातून तुकोबरायांच्या गाठ्यावर असणारी ही प्रवचनरूपी सेवा 143वा दिवस या प्रवचनरूपी सेवेचा आहे. त्यामध्ये 143 क्रमांकाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. तर अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी आहे.
तसं पाहिलं तर महाराष्ट्रीयन संत मालिकेमध्ये जगद्गुरु तुकोबराय यांचं स्थान सर्वोच्च आहे सज्जनो. त्यांच्या शिष्या बहिणाबाई त्यांचे अर्थपूर्ण शब्दात यथार्थ असे वर्णन करतात. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुकोबराय कलशस्थानी सोबत आहे. श्री ज्ञानराजापासून आरंभ झालेल्या भागवत धर्मरूपी इमारतीच्या कलशस्थानी तुकोबराय सोबत आहे. मंदिराचं काम पूर्ण झालं याचं निर्देशक चिन्ह म्हणजे कलश. लोकी तरी ऐसे जे दुरुनी कळस दिसे आणि भेटीची हात बसते देवतेची तिये किंवा नो हे कळसा करते काही आणि प्रसादी काम नाही. कळसाचं काम पूर्ण झालं, आता इमारतीचं काम कुठलं शिल्लक राहिलं नाही. या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे कलश आहे महाराज. कलश आहे पहा. तुकोबरायांचे ह्या गाथेमध्ये 4092 किंवा 4094 अभंग, याचं जर एक आवर्तन झाल्यानंतर आपली वाणी कितीतरी दोषाने लिप्त झालेली असली ना, त्या वाणीचे संपूर्ण दोष निघून जातात. इतकं सुंदर असे शब्द आहेत. तुकोबराय सांगतात, आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णात येणे नव्हे जन्मे. पहा, तसं पाहिलं तर मराठी साहित्यामध्ये संत महात्म्यांचे जे अभंग आहेत ना, संत महात्म्यांचे अभंग वेदातच प्रतिपादन करतात. कारण की संत महात्म्यांना अभंग लिहिण्यासाठी भगवंताची प्रेरणा आहे सज्जना. पहा, भगवंत सांगतात, जयाचे गा निश्वासी जन्मले गा वेदराशी. ज्ञानोबरायांनी त्याचं चिंतन मांडले, ऐसा वेदार्थ सागरो दया निद्रिताचा घोरू. हा वेद जर भगवंताच्या घोरण्यातून निश्वासातून जर निर्माण झालेला असेल तर असणारी ही अभंगवाणी ही भगवंताने प्रेरणा दिलेल्यामुळं निर्माण झालेली आहे. तुकोबरायांनी एवढा मोठा सुंदर असा गाथा निर्माण केला, कधी बोलले नाही ते त्यांनी सांगितलं. हा की साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी ती कविता धनी वेगळ्याची. सांगितले, आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. मी माझ्या बाळाने बोलत नाही, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. हा सुंदर सांगतात की काय केलं, लाथाळीला संसार केला षडउर्वींचा मार. आमच्या जीवनात आम्ही सर्व काही आहे ना, सर्व त्यागलं. तुकोबरायांचं चिंतन आहे पहा. तुकोबराय बोलले, कोण नाही दक्ष करिता संसार आम्ही तो विचार गमन केला. या जीवनामध्ये कोण असा मनुष्य नाही हा आपला संसार करताना दक्ष नाही, पण आम्ही तो विचार वमन केला. एकदा संसाराचा पाठ फिरवली ना महाराज, तर फिरवली, पाहिलं नाही, परत नाही पाहिलं. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे शून्य घालणारी बरीच लोक आहेत. तुकोबराय तुम्ही विशेष काय केलं, सांगितले, वाढत्या अशा पुण्यमय धर्माची जोपासना आम्ही केली. तुकोबराय सांगतात, नक्की काय केलं, हरिभजनी हे धवळीले जग तुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनामुळे त्या ठिकाणी या संपूर्ण जगामध्ये सुखे सेव ब्रह्मानंदा गाव राम नाम सदा नो हे मग बाधा काळ दूत यमाची. तुकोबरायांचा जो परमार्थ होता ना, असा विशेष टप्प्यामध्ये नव्हता. आज आपले प्रवचन चालू आहे ना, चातुर्मासाच्या पुण्य अशा पावनखंडामध्ये हे प्रवचन रूपी सेवा आहे. त्यातल्या त्यात पुन्हा या नवरात्रातला एक महा सोहळा आपल्याला, आणि त्या सोहळ्यामध्ये हे प्रवचन रूपी सेवा आहे. हा तुकोबरायांचा गाथा म्हणजे संपूर्ण जीवन दर्शन आहे सज्जन. संपूर्ण जीवन दर्शन. मनुष्य जीवन अतिशय समस्यापूर्ण आहे, कटकटीचं आहे, गुंतागुंतीचं आहे, परंतु या सगळ्या समस्या त्याचं अचूक मार्गदर्शन तुकोबरायांनी गाथेमध्ये केलेलं आहे. हा गाथा आपल्याला निर्देश करतो. वेदांनी जे कर्म सांगितलं, वेदांनी जी उपासना सांगितली, वेदाने जे ज्ञान मार्ग सांगितलं, या तिन्हीचा संचय, हे तिन्हीचं एकत्रीकरण तुकोबरायांनी आपल्या गाथेमध्ये मांडलेलं आहे. मनुष्य जीवनात संकटे आहेत, कटकटी आहेत, अडचणी आहेत. त्या संकटे सोडवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो.
प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, परंतु त्या संकटातून त्या ठिकाणी त्याला मार्ग मिळत नाही. कारण की संकट कुठून निर्माण होतात त्याचं अज्ञान मनुष्याकडे असल्यामुळं संकटाचं निश्चित असं निराकरण होत नाही. सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुकोबरांनी आपल्या गाथेमध्ये केलेलं आहे. कबीरदासांनी वर्णन मांडले, ऐसी इमारत बांधिये विना पावे भंग, राम नाम का सार जिसमें देख लो संता भंग. अशी इमारत त्या ठिकाणी बांधली महाराज, अशी इमारत बांधली तिला कधी भंगच नाही. हा, त्यांनी सांगितलं तुकोबराय म्हणतात, धन घरी पांडुरंग पण अभंग जे सरेना. म्हणजे त्याच्यात अभंगाचाच शब्द आहे, भंग. कधी त्याचा भंग होत नाही, अभंग. अशा अभंगाची निर्माणी रचना केली. हा हा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. माझा शब्दच देव आहे आणि त्या शब्दानेच देवाची पूजा करू. हा पहा, एकेकाचे कट्टर विरोधक तुकोबरायांचे हे त्यांनी सुद्धा सांगितलं, चौही वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या. 4 वेदाचं त्या ठिकाणी विवेचन मांडलं. सुंदर असा अर्थ करून आपण ही मराठी संतांची जी काही गाथा आहे ना, जी काही अभंगवाणी आहे ना, हा अभंगवाणी तुकयाची, तुकोबरायांची अभंगवाणी आहे. पुन्हा ओवी ज्ञानेशाची अभंगवाणीतून जे काही प्रतिपादन करतात ना, त्याच्यातून माणसाला नित्य समाधान, शाश्वत समाधान, परमा शांती त्याला त्याच्या जीवनात प्राप्त होऊ शकते. तुकोबरायांनी सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी विवेचन मांडलेलं आहे. तुकोबरायांचा गाथा म्हणजे आरशाप्रमाणे आपण आपल्या जीवनात पाहायला पाहिजे. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगतात की जर आपल्या कपाळावरला गंध जर वाकडा असेल ना, तो आरशात पाहायचा आणि आरशात सरळ न करता आपल्या कपाळावर करायचा. तसाच कुठल्या जीवनाचा जर प्रसंग आला ना, ते तुकोबरायांच्या गाथेकडे पाहायचं आणि आपल्या जीवनातली त्रुटी भरून काढायची. तुकोबरायांना पंचम, त्या गाथेला पंचमवेद असं संबोधलं गेले महाराज. पंचमवेद त्याला तुकोपनिषद असं म्हणतात. गुरुवारी मामासाहेब दांडेकर त्याला तुकोपनिषद अशी संज्ञा देतात. काय आहे ते म्हणतात, रामेश्वर भट्टांनी सांगितलं, अमृताची वाणी पुरुषाला शुद्ध आणि तरी ती अशुद्ध आयुष्यात पूर्ण. अमृतासारखी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे ज्यांचं आहे ना, असे तुकोबरा या गाथेचं चिंतन मांडतात. हा गाथेमधले एक एक अक्षर जर बघितलं ना, कोणी घेतले मोती जैसे, इतकं सुंदर चिंतन आहे. गाथेतला कुठलाही अभंग काढा महाराज, कुठलाही अभंग काढा आणि त्याचं चिंतन करा. हा, एकाच अभंगाचं जर चिंतन केल्यानंतर परत तुम्हाला काहीच ऐकायची गरज नाही. इतक्या अभंग त्या ठिकाणी शक्तिमान आहे. माणसाला समाधान, शांतता आणि आत्म्यापर्यंत पोहोचवणारा हा अभंग आहे. तुकोबराय सांगतात पहा, याची थोडी भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, केविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सांगितलं तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताला कृपा करण्याविषयी त्या ठिकाणी सांगत आहे. माझ्यावर भगवंताने कृपा करावी. पण तुकोबरायांचं जीवन बघितल्यानंतर घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, परंतु अनुताटे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. सांगितलं देवा, अशा जरी गोष्टी आमच्या जीवनात घडल्या परंतु बरे झाले. संसाराचं दिवाळ निघून सुद्धा बरं झाले असे म्हणणारे फक्त तुकोबराय आहेत महाराज. आपल्याला 1 रुपयाचा जरी घाटा आला तरी आपण त्या ठिकाणी संसारात दुःख हळहळ व्यक्त करत असतो. परंतु तुकोबराय सांगितलं, तुकोबरायांनी ज्ञानोबराय वर्णन करतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषाद न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. लाभ आणि अलाभाचा विचार करायचा नसतो, कधीच करायचा नसतो. का करायचं असतं? सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. परंतु संसार हा होत असतो, संसार हा होत असतो, पण परमार्थ हा करावा लागतो. परमार्थ करणे म्हणजे पुरुषार्थ करणे. तसं सांगितलं, रणामध्ये पराक्रम गाजवतो तो खरा शिरो नाही महाराज. रणामध्ये पराक्रम गाजवतो तो खरा शिरो नाही. जिंकावा संसार येणे नावे तरी शिवर. तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही या संसाराला जिंकलं बा, संसाराला जिंकलं. काय केलं महाराज की
संसाराच्या नावे घालून या शून्य. किंवा पहा, भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होत नाही तरी भगवंताकडे तक्रार केली नाही तुकोबरायांनी. काय जीवन असेल ते म्हणतात, ठेविले अनंते पैशाची राहावे किती असू द्यावे समान. पहा, ते म्हणतात माझ्या घरी पाहुणे भगवंत आले, पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी, काय करू उपचार उप मोडकी जरी घरी मोडकी या बाजा, बसायला सुद्धा त्या ठिकाणी देवाला बाज नीट नाही. परंतु पहा, जर तुकोबरायांनी सांगितलं देवा मुख सिद्ध तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबरायांनी सांगितलं देवा तू आमची अवस्था अशी केली ना, त्याचा आक्षेप सुद्धा आम्ही तुझ्यावर घेत नाही देवा. परंतु सांगितलं पहा, श्रीमंत बापाची मुलगी त्या ठिकाणी एखाद्या गरीबाला दिली आणि बाप जर 6 महिन्याने जेवायला आला ना, बापाला साधा स्वयंपाक त्या मुलीने केला. सांगितलं बाबा तुम्ही मला आता गरीब घरी दिली ना, आता घ्या हे गोड मानून घ्या. तुकोबरायांनी तरी तसंच सांगितलं देवा आता आमच्याकडे जी परिस्थिती आहे ना, तुझ्यावर आक्षेप घेत नाही, पण पहा दरदरीत पाण्या माझी रांधी नाही, अशी त्यांची घरची परिस्थिती आहे. तर त्यांना विचारलं तुमचं कसं चाललंय तुकोबराय? ते म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फडू घ्या रे तुम्ही, ठेवीतो हा रस वाटीतो आणि का, पहा या रे होऊ नका रान भरे. आपले जे सुखाची साधनं आहे आणि तुकाराम महाराजांची यांची जी सुखाची साधनं आहे ना, ती अतिशय वेगळी आहे महाराज. ते म्हणतात आम्हाला सुख समाधान प्राप्त झालं, परंतु आम्हाला हे प्राप्त झालं पण त्याच्या आधी भगवंताने आम्हाला सहाय्य करावं. सहाय्य केल्यानंतर ते म्हणतात होईल तो भोग भोगी न आपुला, न घाली विठ्ठला भारत तुझं. मागताना सुद्धा असं मागतात भगवंताकडं, ते म्हणतात संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न व्हावा, हाच भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ. तुकोबराय सांगतात तान्हेल्याची धनी पिते गंगा नव्हे उनी. जर एखादा तान्हेल्याला तहान लागलेला मनुष्य गंगेच्या त्या ठिकाणी जवळ पात्रावर आला, पहा गंगेमध्ये धनी म्हणजे त्याची इच्छा फिटते, परंतु गंगा येत किंचितही सुद्धा त्या ठिकाणी उणी होत नाही. गंगेमध्ये पाणी पिल्याने माणसाची ताण भागवते परंतु तृप्ती होते, पण गंगेला येत किंचित सुद्धा उन्हापाना त्या ठिकाणी येत नाही. त्याचप्रमाणे देवा अहो कृपानिधी आहे तुम्ही माझ्या मनाच्या सर्व काही इच्छा पूर्ण कराव्या, माझे मनोरथ आहे ना ते पूर्ण करावं. का? कारण की माझं मनोरथ काही जास्त नाही माझा. तू तो उदारांचा राणा, तुम्ही उदारांचे राजे शिरोमणी आहेत. परंतु त्या ठिकाणी माझी वासना, माझी अल्पची वासना, माझी वासना अतिशय कमी आहे. तुकोबरायांचं जीवनाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं तुकोबरायांचा जेवढा आमच्या साधक मंडळींना आधार आहे ना तेवढा कुणालाच नाही मला. ज्यांच्या स्वाधीन राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. सांगून नाही तुकोबराचे शिष्य होते नव्हते ते आपल्याला माहित नाही, राजा स्वाधीन आहे, मानणारा आहे. या राजाकडे फक्त सांगितलं असतं ना राजे तुम्ही छत्रपती आहात, माझ्या पांडुरंगाची मंदिरं या मुळशी आणि मावळच्या प्रांतामध्ये बांधून द्या. त्यांनी गड बांधले, एवढे मोठे किल्ले बांधले, बुरुज बांधले, त्यांना मंदिरं बांधायला काय अवघड होतं का? परंतु शब्द वाटवला नाही तुकोबरायांनी, नाही वाटवला. काय उन्या मा पांडुरंगा पायी, पांडुरंगा ठाई रिद्धी सिद्धी पायी ओळंगती, कोण पाहे सुखा नाशिवंताकडे. सांगतात कृष्णेची बापुडे न हो आम्ही. तुकोबराय सांगतात तुझे दास्य करू आणि मागो खावया, हिग झाले जिने माझे पंढरी राय. जे काही बोलायचं ना ते सांगतात जहा ले चलोगे वही मैं चलूंगा, जहा रख दोगे वही मैं रहूंगा. दयानाथ दयानिधी मेरी अवस्था, तुम्हारे हाथों में है मेरी व्यवस्था, कहना होगा जो भी तुमसे कहूंगा. देवा बोलायचं असेल ना अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. तुकोबराय सांगितलं की तुझा शरणागत शरण जाऊ अनेकांची, तुका म्हणे लाज कावना हे का नेनसी. देवा तुझा मी शरणागत आहे, तुला शरण आलेलो आहे, शरण आलो नेतेपणे. मला भाव कळत नाही, भक्ती कळत नाही, काहीच कळत नाही, पण मी तुला त्या ठिकाणी शरण आहे. मग सर्व काही माझं करायचं ना ते तुला करायचे. पहा सांगतात भगवंताला एक
विशेषण देतात. भगवंताचं पाहिल्यानंतर भगवंताकडे आपल्या लक्षात येतं भगवंताकडे अनेक असे गुण आहेत. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा. तुकोबराय सांगतात ज्ञानोबराय त्याचं वर्णन मांडलंय. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐका यश यश नावाचा गुणधर्म भगवंताकडे आहे. सांगतात की माझे मनोरथ सिद्धी माझे मनोरथ तुम्ही सिद्धी नेलंच पाहिजे. कारण की तुम्ही चतुरात्य शिरोमणी पण गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा. ते सांगतात पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे करिया तिमिरांचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी. सांगितलं यश नावाचा गुणधर्म देवा तुमच्याकडे. ऐका यश यश कोणाला म्हणतात? कार्य थोडं करायचं कर्तृत्व थोडं करायचं पण कीर्ती अशी सर्वत्र पसरली पाहिजे. भगवंताने पहा माझ्या मारुती राहिले मोठा असा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला पण त्यांना कोणी द्रोणाधर म्हटलं नाही. पण त्याच्याहून भगवंताने गिरी गोवर्धन उचलला. संत महात्म्यांनी त्यांचं वर्णन केलं गिरी गोवर्धन येणे उचलला. असं भगवंताला सांगितलं भगवंताची स्तुती केली म्हणजे याला म्हणतात यश किंवा कीर्ती. सांगतात कीर्ती जर तुम्हाला मिळवायची असेल ना उभय लोकी उत्तम कीर्ती पण कधी देवचित्ती राहिल्या. कीर्ती मिळत असते परंतु कधी भगवंत आपल्या चित्तामध्ये जर साठवला राहे हृदयी संपुटी आणि बाहेर दापोटी मूर्ती उभा. पण हे कधी घडतं? षडउर्मी हृदयात त्यांचा अंत पूर्वनी. त्या षडउर्मींचा नाश करावा लागतो. भगवंत येतो अंतकरणात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे किंवा घातले बाहेरी काम क्रोध वैरी राहिला अंतरी पांडुरंग. काम क्रोध वैरी हे बाहेर घातले पण हे कसे जात असतात ना त्याचं सुद्धा चिंतन तुकोबरांनी मांडलं मला. महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. पण कधी श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारणे. सांगितलं सर्व वेदांचं तात्पर्य एवढंच आहे की आत्मा जसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं गीता येणे नावे विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आत्मा नावाचं रत्न ज्याने हस्तगत होतं ना ती हे गीता आहे. तसंच सर्व वेद सांगतात की आत्माची प्राप्ती आपल्याला केली पाहिजे. तो बोध तुकोबरांच्या प्रत्येक अभंगात जर चिंतन केल्यानंतर लक्षात येतं जीव ब्रह्म आहे अमर आहा खरे की पहा कुठे. सांगितलं तुका म्हणे तुची खरा येर वावगा पसारा. सर्व गाथेतले सर्व अभंग तुम्हाला हेच सांगतात. परंतु सांगितलं आपण कधी गाथा वाचत नाही. मनुष्य 1 तासभर पेपर वाचतो 2 तास टीव्ही पाहतो 1 तास मोबाईलचा यूज करतो. परंतु त्या ठिकाणी भगवंताचं जर नामचिंतन करीत नाही. तुकोबराय सांगतात ह्या चिंतनासाठी आम्ही काय केलं मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. वा सुंदर असंच तुकोबराय सांगतात. मोक्ष सुद्धा नको. संत महात्मे धर्म अर्थ काम याला तर पुरुषार्थ म्हणतच नाही पण मोक्षाला सुद्धा पुरुषार्थ म्हणत नाही. एवढी ताकद आहे. मोक्ष सुखा हाणू लाथा. ते म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी वेळी. ते म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगवायची तुका म्हणे. पण हे कधी घडतं सांगू का? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन केलं वाचिक पाप निघून गेलं. संतांचं पूजन केलं शरीराने झालेली पाप निघून गेली आणि घालू लोटांगण महाद्वारी मानसिक पाप निघून गेलं. आणि असं गेलं ना तर आनंद निर्भर असो भलं ते टाही आणि सुख दुःख नाही चाड आम्हा. सांगतात की सर्व वेदांचं तात्पर्य आहे की श्रवण केलं पाहिजे. सांगतात त्या आत्मा त्या ठिकाणी आत्मस्थिती प्राप्त झाली पाहिजे. तुकोबराय सांगतात आम्ही या चिंतनामधून असं जगाला दाखवलं की काय केलं की धन्य म्हणविन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. आम्ही पुरुषार्थ केला महाराज. सांगितलं की जनत्व देखे गुंतले प्रपंचे स्मरण होते त्याचे त्याशी नाही. भगवंताचं स्मरण लोकांना नाही. 1 तासभर त्या ठिकाणी पेपर वाचतो 1 तासभर टीव्ही पाहतो 1 तास मोबाईलचा यूज करतो
पण 15 मिनिटं गाथेचं चिंतन करायला वेळ नसतो. आपण सहज म्हणत असतो आम्हाला वेळ नाही. आपल्याला वेळ नाही असं म्हणले म्हणजे आपणच आपल्याला केली फसवणूक आहे महाराज. आपण ह्या अभंगाचं चिंतन जर केलं ना तर त्या ठिकाणी वाचा शुद्ध होत असते. पवित्र तो देह निर्देश केलेला आहे. वाणी पुण्यवंत पण कधी जो अच्युत सर्व काळ. तो देह स्थूल देह आणि वाणी म्हणजे सूक्ष्म देह हे दोन्ही पवित्र होत असतं. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. काय तुकोबरांच्या गाथेने शिकवलं नाही आम्हाला सांगा. तुकोबराय सांगतात तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. एका अभंगात 2 चिंतन सांगतात. एका ओळीतूनच एका उत्तरार्धातून सांगतात तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा किंवा तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याच्या जीवनात तारतम्य नाही ना त्याची जीवनात अवकाळा होत असते. म्हणून तुम्ही आम्हाला सहाय्य केलं पाहिजे. माझे मनोरथ सिद्धी ते सांगतात तुझा ऐसा कोणी न देखे उदार. भगवंता तुझ्याशिवाय उदार कोणीच नाही या त्रिभुवनात नाही महाराज. जसे संत उदार आहेत पण त्याच्या पुढे सांगून जाईल तुम्हाला संत उदार उदार भरले अनंत भांडार. भगवंताला या ठिकाणी काकुलती येतात माझे मनोरथ सिद्धी पण पावावे कृपानिधी. पण तुकोबरायांच्या जीवनातली एक विशेषता सांगून जाईल महाराज. तुकोबराय जे देतात ना ते देवाला सुद्धा देता येत नाही. लक्षात ठेवा. ते जर देवाला देता येत असलं ना तर निळोबरायांना देव प्राप्त झाले प्रसन्न झाले होते. निळोबरायांनी सांगितलं असतं तुका निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुक याचा धावा करीत असो. ही तुकोबरायांच्या जीवनातली विशेषता आहे. सज्जना हो सांगितलं येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिले वाचोनी आला शेका. देवा तू का आला आमचं काही सर्वस्व आहे ना संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची सेवा करणं संतांची पूजा करणं संतांचं होऊन राहणं म्हणजे काय त्यांच्या ह्या गाथेचं चिंतन करणं मनन करणं श्रवण करणं नित्य त्या ठिकाणी आपल्या वाचनात हा जर गाथा असला ना एक दिवस आपली अशी स्थिती येईल की ते म्हणतात 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. भगवंताचा साक्षात्कार आम्हाला 15 दिवसामध्ये झाला. परंतु ते कधी पहा भगवंताकडं काहीच मागितलं नाही तेव्हा भगवंत भेटले महाराज. तुकोबरायांनी गाथेत सांगितलं 2ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल. मधुर उत्तर चांगलं स्वर दिला नाही ना त्याच्या विना भगवंत कधी भुकेला नाही. पण काय कर देवापाशी मागे आवडीची भक्ती आणि विश्वासाची प्रीती भाव मिळेल. देवापाशी आवडीची भक्ती माग विश्वास माग प्रेम माग हे माग महाराज. आणि मग विश्वास होता करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. म्हणून त्यांनी सांगितलं का तुकोबरायांनी सगळ्या गोष्टी तुका म्हणे आहे देव आहे तैसा आहे. काय गाथेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. हे आपल्याला सांगतात आपल्याला निश्चिंत होण्यासाठी सांगतात. ह्या एकाच अभंगाचं जर चिंतन केलं ना हेची थोरे भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार सोडायला सांगितला नाही की संसारावर जी आसक्ती आहे ना ती सोडायला सांगितली. पण काय करायचं ठेविले आनंदे तैशेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संसारात ज्या काही गोष्टी होणार आहेत ना त्या होणार आहेत पण परमार्थ करण्यासाठी भगवंताची करुणा भाकावी लागते. म्हणून ते म्हणतात माझे मनोरथ सिद्धी. देवा हे माझे जे काही मनोरथ आहे ना नामदेव महाराज म्हणतात माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा. पहा माझे मनोरथ पूर्ण केलं पाहिजे का सांगितलं तुमची या दासीचा दास करूनच ठेवा आशीर्वाद देवा हाची मजर. तसं पाहिलं तर भगवंताकडे मागतात पण मांगन मरण समान है मती को हे मांगो भीख आणि मांगन से मरणा भला हे सतगुरु किसी. पहा सुंदर असं सांगतात मागण्यापेक्षा मरण श्रेयस्कर सांगितले. काय मागायचं तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगले हात पसरी जिने अधिक त्याचे. तुझं मागणे ते तुझ मागो देवा आम्हा तुझी घडे सेवा. काय मग मागतात पहा ते म्हणतात भगवंताकडे काय मागितलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काय मागितलं पाहिजे तुकोबराने सांगितलं संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण व्हावा हाच भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ. अनिक काही नाही मागणे
सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्तिविने माय बापा. नाही तुझं काही मागत संपत्ती, पण काय करा देवा, आठवण चित्ती असू द्यावी, आठवण चित्ती असू द्यावे. तुकोबर आहे. तुम्ही जर संपत्ती मागत नाही, मग मोक्ष मागता का? नाही म्हणले, सरलिया भोग येईल शेवटी. काय जीवन असेल. तुकोबरायांचं खरंच एक जीवनातला क्षण जर त्यांचं चिंतन केलं, त्यांच्या गाथेचं चिंतन केलं, त्यांचा विग्रह तसं पाहिलं तर ह्या अभंगाचं चिंतन करणं म्हणजे संपूर्ण क्षीरसागर, संपूर्ण समुद्र ढवळल्यासारखं आहे. परंतु ते जरी झालं नाही, आपल्या तसं पाहिलं तर गुरु डॉक्टर बाबा सांगतात, गरुडाने उंच आकाशात भरारी मारली पाहिजे. ते ठीक आहे, परंतु ते आकाश फक्त गरुडाचं नाही, येस कच्चित एखादं चिलट सुद्धा आपापल्या परीने भरारी मारतं. तसंच आपण सुद्धा याच्यामध्ये रंगून गेलं पाहिजे. जेवढं जसं आपण अर्थाचं चिंतन करत जाऊ ना, आपल्याला रम्य समाधान, शाश्वत शांती, परमा शांती आपल्या त्या ठिकाणी प्राप्त होत असते. पण आपण त्यांच्यात रंगूनच जात नाही. आपण नको त्या गोष्टीला नाही तिकडे वेळ घालवतो महाराज. तसं पाहिलं सांगून जाईल सज्जन हो, खरंच जीवन जगत असताना पहिली गोष्ट जीवनच आपल्याला कळत नाही, जीवनच कळत नाही. पैसा पाहिजे, हे पोरांना कळतं, पैसा पाहिजे पोरांना कळतं, पण देव पाहिजे हे थोरांना सुद्धा कळत नाही. तुकोबराय घेऊन आले बा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. त्यांचं पहा काय जीवन असेल. मनुष्य सांगतात, तुकोबरायांनी वर्णन मांडलं, धन्य माता पिता तयाची या, पण कुणाच्या? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. मुलं अशी जन्मावी ज्यांनी समाजाची सेवा करावी, मुलं अशी जन्मावी त्यांनी अनुष्ठान करावं, मुलं अशी जन्मली की त्यांच्याकडे पाहून लोकांना जगण्याची उर्मी निर्माण व्हावी. तुकोबराय सुद्धा पहा म्हणतात, माझे मनोरथ सिद्धी. काय जीवन असेल, तपस्वी, तेजस्वी, कशी सांगून जाईल तुकोबरायांच्या जीवनातली एक विशेषता. आज आपण पाहतो, आपण संसारासाठी मागतो, घरात अन्न नव्हतं, एक स्त्री अन्नान्न करता गेलेली आहे, मुलं भुके वाचून तरफडतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना आणला ना, काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलची व्हावा. हे मागणं आहे तुकोबरायांचं. काहीच नको, आम्ही त्यांनी सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ज्यांची मुलं बाळ आहे, पत्नी आहे, संसार आहे, तरी तुकोबराय काहीच कुणाकडे मागत नाही. पहा काही लोक तर पहा आपल्याकडे संन्यासी आहेत, पण मागितल्याशिवाय राहत नाही. थोडं क्षमा मागून बोलतो सज्जनाओ, पहा की तुकोबरायांच्या सर्व पुढे संसार आहे, मुलं भुके वाचून तडफडतात, परंतु त्यांच्या जीवनातली विशेषता पाहिल्यानंतर लक्षात येईल, त्यांचं थोडं का होईना अनुकरण आपण केलं पाहिजे. परमार्थ करणं, गुरुवरे डॉक्टर बाबा सांगतात, आचार भ्रष्टी आणि सदा कष्टी. परमार्थ करत असताना आपल्या जीवनात तुकोबरायांचं चिंतन करत असताना तुकोबरायांकडून थोडं तरी आपण घेतलं पाहिजे, मला काहीतरी घेतलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, सोंगे छंदे काही, देव जोड्यायचे नाही. सोंगाने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात सज्जना हो. हरिभजन के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, सीधे बैकुंठ जाओ. सोंगाने धन दौलत मिळते, लौकिक मिळतो, तुमची कीर्ती होते मोठं, परंतु तुकोबराय सांगतात, मान अपमान गोवे, अवघे गुंडोने टाकावे. गेले मानामान, सुख दुःखांचे खंडन. हे तुकोबरायांची विशेषता आहे, आणि तेच तुकोबराय देवाकडे मागतात. तसं पाहिजे सांगितलं, मागणं हे अतिशय कमीपणाचं सांगितलंय. मांगन मरणं समान आहे, मती कोही मागो भी, पण मागण से मरणा भला. कारण की मागणाराच्या सगळ्या गोष्टी तिथे थांबलेल्या असतात, सगळे व्यवहार ठप्प झालेले असतात. तुकोबराय मागतात, पण कुणाकडे मागतात? पहा संक्षेपार्थ, भगवंत उदार आहे, देणार आहे, म्हणून ते म्हणतात, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपानिधी. तुम्ही कृपेचा सागर आहे देवा, तू कृपा करुणा सिंधू, ओसी मायबाप आमचा बंधू. देवा तू कृपेचा सागर आहे. सांगितलंय, वाटप आहे उभा भेटीची आवड, परंतु कृपाळू तातडी उता वेळ. तू कृपा करणार आहे देवा, म्हणून तुमच्याकडे मागतोय. तसं पाहिलं तर लक्षात येईल, भगवंता इतकं उदार तुम्हाला या त्रिभुवनात भेटणार नाही महाराज. काही मागितलं तरी देत नाही, काही मागितलं त्याच्यापेक्षा कमी देतात, काही मागितलं तेवढंच देतात, पण भगवंत मागितल्यापेक्षा जास्त देतात महाराज. तुझा ऐसा कोणी न देखे उदार. तर सांगतात, भगवंता इतकं दानशूर कोणी नाही महाराज. समुद्र अगाध जलराशी आहे, परंतु प्रत्यक्ष एक थेंब सुद्धा त्या ठिकाणी उपयोगाचा नाही आपल्याला.
सांगितलं एक थेंब सुद्धा उपयोगाचा नाही. मेघ उदार परी ओसरे, मेघ उदार आहे पण लहरी आहे महाराज. जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. हे उदारपण आहे मेघाचं. चंद्र आपल्या किरणाने शीतलता देतो, प्रकाश देतो, पण त्याला रात्रीची अपेक्षा आहे. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, त्याला सुद्धा रात्रीची अपेक्षा आहे महाराज. कल्पतरू सुद्धा, कल्पतरू खालती फळे येती मागितली. कल्पतरू कल्पना करावी लागते. कल्पतरूचं मागणं सुद्धा थोडं अवघड आहे. आपण जशी कल्पना केली, एकच जण कल्पतरू खाली झोपला होता. संध्याकाळी 8 वाजले, त्याला वाटलं जर इथं जर जेवण आलं तर बरं होईल. आलं ना जेवण, सुंदर असं पंचपक्वानाचं जेवण आलं. जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने म्हटलं इथं जर दुधाचा एखादा जर ग्लास भेटला असता, दूध मिळालं महाराज, तर त्या ठिकाणी बरं झालं असतं. आलं दूध, कल्पतरू होता. पुन्हा सुंदर अशी रानामध्ये झोपला असताना त्याला वाऱ्यावर सुंदर अशी झोप लागली. झोप लागल्याबरोबर 12 वाजता जागा झाला. म्हणला इथं भूत वगैरे नाहीत ना? आली ना भूत. आणि म्हटलं मी एकटाच दिसतोय, खाऊन तर टाकणार नाही ना? टाकला खाऊन. हे कल्पतरू ज्याची कल्पना केली जाते ना, परंतु श्रीकृष्णाच्या भगवंताच्या मागण्यामध्ये कुठली आडकाठी नाही महाराज, कुठली आडकाठी नाही. भगवंता तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जे जे बोला ते मागे ते साजे या विठ्ठला. सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. एरवरकड कोठे काही, एक आहे एक नाही. कुणाकडे काही मागितलं ना, जीवनात संकटे अडचणी आल्या ना, कुणाकडे जाऊ नका महाराज, कुणाकडे जाऊ नका. एक पहिली गोष्ट संताकडे जा आणि दुसरं भगवंताकडे जा. शेजारच्याकडे गेले तुम्ही, आमच्या घराच्या पैसे चोरी नेले, ते म्हणतात, मनातून म्हणणार बरे झाले, बरं झालं. ते म्हणणार बरे झालं, सांगून जाईल. पण भगवंताकडे मागणी करतात, कारण की भगवंत उदार आहे महाराज, उदार आहे. पण घेशी तेव्हा देशी ऐसा अशी उदार, काय रोधू देवा तुझ्या कृपेचे द्वार. भगवंत उदार आहेत, कारण की सांगितलं उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. भगवंत सांगतात त्या ठिकाणी आम्ही एवढे 7, 8 लाख 10 लाख भाविक पंढरपूरला जातात सज्जनाहो. परंतु रडणाऱ्यांकडे कोण पाहतो महाराज? रोजचं मढण त्यासाठी कोण रड? सगळी संसारातून पिचून आलेली असतात, परंतु देवा पुढे जाऊन सुद्धा रडतात महाराज. वारी पंढरीची चालली. पण तुकोबरायांनी पहिलेच सांगितलं, देवा थांब, म्हणजे मी काही मागाय आलो नाही. माझे मनोरथ काय आहे की गुण गाई नावडी हेची माझी सर्व. भगवंता हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंताचं मागणं योग्यता आहे किंवा योग्यता नाही हे देव पाहत नाही. देव देवनी उदार भक्ता देतो अमर पदे. देताना म्हणे सान थोर वैरी अशी त्याची देवाला. देव देतो महाराज, कुणाला देतो महाराज? कृष्ण कोपुनी ज्याशी मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पावेल. म्हणून देवाकडे मागतात. सांगितलं की भगवंत देतो, सर्व द्यायला समर्थ आहे, सर्व द्यायला समर्थ आहे. भगवंताचं अवतार पाहिल्यानंतर लक्षात येईल. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये वालीला मारल्यानंतर किष्किंधा सुग्रीवाला दिली. हे भगवंताचा अवतार आहे, तुकोबरायांना माहिती होतं. ते म्हणतात, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे. वालीचा वध केला पण किष्किंधा सुग्रीवाला दिली. विभीषण त्या ठिकाणी शरण आला रामेश्वरापाशी आणि विभीषणाचा अभिषेक केला महाराज. अभिषेक केल्यानंतर सांगितलं लंकेचं राज्य तुला देऊन टाकतो. काही वानरांनी, काही त्या ठिकाणी सैन्याने आक्षेप घेतला, प्रभू जर रावण शरण आला तर काय करायचं? म्हणजे माझी अयोध्या अजून शिल्लक आहे, लक्ष्मण तर माझ्या बरोबर आहे आणि भरत शत्रुघ्न सुद्धा कुठल्याही प्रकारचा आक्षेप त्यावर आणणार नाही. माझी अयोध्या त्याला देऊन टाकील रावणाला. हे भगवंताचं अवतार आहे महाराज. सांगितलं वधुनी भौमासुरा आणिल्या गोपांगना राज्य उग्रसेना मथुरेचे. हे भगवंताचं अवतार आहे. देवदेवनी उदार भक्ता देतो अमरपदे. भक्तांना अमरपदे देतो, पण देताना म्हणे सान थोर वैरी अशी त्याची दे. वैराला सुद्धा त्या ठिकाणी तेच देतो. ही भगवंताची विशेषता आहे. तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र कैवल्य ऐशे पवित्र जे वैरी आई दिलेले. तुझ ऐशे कोण उदारांची राशी. भगवंत सांगतात, तुझा संकाधिकाची माने सायुज्य सौरस दिला पुतने जी विषयाची असताना पाने मारू आली.
जी आपल्या स्तनामध्ये विष भरून भगवंताला मारण्यासाठी येते ना, त्या पुतणेला सुद्धा जर मोक्ष देत असेल ना भगवान, तर मला का देणार नाही? म्हणून माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपानिधी. अहो कृपानिधी देवा, पहा श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, तुझी अनाथांचा दाता, दुःख मोहना असावया चिंता, शरण आलो तुझं आता, तारी कृपावंता माय बापा. काय कर पाहे गुंतलो, पहा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सांगतात भगवंत, नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण असू द्यावी. तुकोबरायांचं जीवन पहा, लक्षात येईल. तुकोबराय सांगतात, आगी लागो तया सुखा, जेणे हारी न हे मुखा. आणि त्या सुखाला आग लागो, कोण म्हणणारे आहेत महाराज असे? ज्या सुखाने भगवंताचं नामचिंतन होत नसेल ना, त्या सुखाला आग लागो, आगी लागो तया सुखा, जेणे हारी न हे मुखा. बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली या कास कळी काळावरी. येथे माणसाचा कोण आला पाड, आणि उल्लंघनी जड गेलो आधी. तुकोबरायांचं मागणं आहे, मागणं आहे. म्हणून सांगतात, माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपानिधी. तुम्ही कृपेचा सागर आहात, एवढं माझं मनोरथ पूर्ण करा. काय? तू तर उदारांचा राणा देवा, तू उदार आहे, उदार तू हरे. मी सांगून गेलो, ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी, गर्दताती पवाडे. किंवा ज्या वेळेस त्या ठिकाणी द्रौपदी संकटांतना कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले जड भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्ने निवारी. आमच्यावर सुद्धा विघ्न आलेले. कुठला? हा संसार काय काय करतो मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. म्हणून माझे मनोरथ असं आहे देवा, माझं मनोरथ असं आहे, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालील पाहिजे देवाची मिठी, मस्तो कुरवाडीला जगजेठी, दाटईन कंठे सद्गतीत. काय ऐसे पुण्य होईल गाठी, किंवा काय येणे होतील डोळे, सुख ते देखुनी सोळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोळे वासनेशी. माझंही मनोरथ आहे महाराज. आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे तळमळ. तुकोबराय सांगतात, काय आहे? खंड येईल कर्म, पारुष्टील धर्म. मला तू माझ्या त्या ठिकाणी हे करण्यासाठी, माझा परमार्थ सिद्धी नेण्यासाठी मला सहाय्य कर, हे मागणं आहे महाराज. तुकोबराय सांगतात, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, आता उभा राहे नारायणा. माझे मलाच अवगुण कळून येतात, पण काय करू मन अनावर. माझं हे मागणं आहे, पण काय कर, आता आड उभा राही नारायणा, आणि दया सिंधूपणा साच करी. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, हे तुकोबरायांचं मागणं आहे. काय करा? वृत्ती राखा पायापासी, वस्ती धरून या मानसी, पाळून या लढा, आता पावावे फळा. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे दीन, त्याचा हरतीया सीन, हे माझं मागणं आहे. काय मागणं आहे? गुण गाई नावडी, हेची माझी सेवा जोडी. म्हणजे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, हे तुकोबरायांचं मागणं आहे. ते म्हणतात, मग तू तर उदारांचा राणा, तू काय देणार नाही मला, काय देणार नाही. सांगितलं, वाच्यावदेपणे करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. तुका म्हणे तुझा जायचा तैसा दास, न करी उदास माय बापा. हे मागणं आहे. कारण की तुझा शरणागत असून तर दुसऱ्याकडे जर आम्ही जर मागितलं ना, तर हात पसरी जिने ठीक त्याचे, नसावे वशाळ मग मानिती सकळ. म्हणून कुणाला मागत नाही महाराज. का असा जो वशाळ नसतो ना महाराज, तो असा तेजस्वी असतो. जो तुमचा अवगुण पटकन सांगतो ना, तोच तुमचा हितचिंतक असतो. जे काही मागायचं ना, कमी असेल जास्त असेल, मागायचं तर एक तर संताकडे मागा. संताकडे गेल्यानंतर माऊलीच्या चरणारविंदी मागायचं असेल ना, माऊली आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. माऊली माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल हे मला द्या. बरं त्या ठिकाणी पहा, देवाला मागतात, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. पण मागताना ते पहा, मी सेवा केली त्याचा मोबदला मागत नाही सज्जना हो, हक्क मागत नाही. दात्याच्या कृपेचा परिपाक, भगवंताचं प्रेम मागतात. ठाकुनोसे द्वारी उभा याचक भिकारी. काय मागणं आहे? एक भिकारी म्हणून आलेलो आहे. पण पहा, भिकाऱ्याने जे दिलं ते घेतलं पाहिजे ना. पण ते म्हणतात मला काही नको, मज भिक काही देवा. एकतर तुकोबरांची सेवा खूप, चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी,
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगात ज्यांनी सेवा केली ना ते सुद्धा मागायसाठी भितात मला. काय जीवन असेल. सांगितलं की जे काही मागतात भगवंतासाठी, आणि सांगितलं तू तर उदारांचा राहणार, तू उदार आहे, उदार तू हरी, ऐशी कीर्ती जराजरी. आणि हे करत असताना भगवंताकडे जे मागतात ना तो परमार्थ पुरता हाती देई. माझ्या संसार मज नलगे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. हे मागणं आहे. माझी अल्पची वासना आहे. साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती विने माय बापा. ते म्हणतात भगवंता तुला ज्याने साकडा पडणार नाही ना, ते सांगतात नाही संपत्ती, चाड, धन अशा प्रकारचं काहीच मागत नाही. मज दास करी त्यांचा, संत दाशांचा दासांचा. किंवा ते म्हणतात की भगवंता मला तुझ्या दासाच्या दासाच्या सेवकाचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद देवा हाची मज. हे मागणं आहे भगवंताकडे. आणि सांगत असतात मागणे ते तुझं मागो, भगवंतालाच मागतात. हरी तुझे नाम गायीना खंड. भगवंताकडे मागितल्यानंतर ते मागणं असं आहे की ज्या मागण्याने भगवंताला कुठली आडकाठी त्या ठिकाणी होत नाही, असं मागणं आहे. आपण मागतो, रडतो संसारासाठी, हे द्या ते द्या. भगवंत तुम्हाला मोक्ष देण्यासाठी बसलेले आहेत. आणि मोक्षाच्या बदल्यात तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासही तुटी पाडतोसी, देवासही तुटी पाडतोसी. नाशिवंत मागतो आपण. संसार हा होत असतो पण परमार्थ हा करावा लागतो. परमार्थ करणं पुरुषार्थ, पुरुषार्थ भगवंताचं नाम चिंतन करणं आपल्या हाती आहे. तुकोबर आहे. बाकीच्या मागण्याकडे लक्ष देत नाही महाराज. काय होईल होते शेवटी, लाभ आणि तुटी तोची जाणे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. संसाराची परिस्थिती येणार आहे ना ती डेफिनेटली येणार आहे. जन्माला आल्यानंतर आपल्याला पुढे जगू सांगता येणार नाही. जगल्यानंतर शिक्षण होईल सांगता येणार नाही. शिक्षण झाल्यानंतर चांगली नोकरी लागेल सांगता येणार नाही. नोकरी लागल्यानंतर लग्न होईल सांगता येणार नाही. लग्न झाल्यानंतर पत्नी चांगली मिळेल सांगता येणार नाही. पत्नी चांगली मिळाली मुलं होतील सांगता येणार नाही. मुलं झाली तर चांगली निघतील हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान. म्हणून देवा संसारातलं मला काही नको, म्हणून रुसून संसारा, सर्प हा विखार पांढरा, तू जशी अंतरे दातारा, याची दावेदारा निमित्त. म्हणून कोण नाही दक्ष करिता संसार, पण आम्ही तो विचार वमन केला. त्या संसारासाठी आम्ही काही मागत नाही. भगवंता काय दे, तुझी भक्ती दे. नेने भक्ती परी म्हणवितोस तुझा, नेने भाव परी करीतो पूजा. आपल्या नामाची अकाजा, तुझ केशी राजा लागे धावणे. आता मग आयसे करीगा देवा, काही घडे तुझी चरण सेवा. हाच भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. मला आता काहीच नको, हाच भाव. आयशे टाय पावे विलो सिद्धी. पहा सांगितलं भगवंताकडे मागतात की काय मागतात. तुका म्हणे भेदाभेद. गेला वाद खंडोनी देवचया जोडे असे. अवघी भूते साम्य आली देखील कैम्या होती. सगळी भूत भगवंताचा. तुकोबराय सांगतात आपल्याला जे ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही ना त्याला सांगितलं भूताच्या मच्छरे गेले ब्रह्मज्ञान चोरे. भूतांचा जर मच्छर केला ना की माझ्याकडे काय घडू दे, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. ही माझी वासना आहे, माझी अल्पवासना आहे. देवा चित्तामध्ये तुझे पाय. आम्ही सांगितलं चित्त तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. पण हे करत असताना जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. जे काही करायचं ना लवकर कर. ते म्हणतात पहा याचकाचा भार घेऊ नये येरझार. आता परत जन्म मागवता येईल फेरा, हे तो न घडे या शरीरा. म्हणून माझं मागणं अतिशय महत्वाचं आहे. मज काय द्या मज. त्या ठिकाणी पहा सांगतात की ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, पण मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. हे मागणे माझी अल्पवासना काय आहे. कारण की प्रेम हा फक्त देव देऊ शकतो महाराज. प्रेम देवाचे देणे. देहभाव जाय जेणे, न धरावे म्हणे शुद्धी देश काळाची. किंवा माझे हाती आहे करावे चिंतन, आणि तुम्ही कृपादान प्रेम द्यावे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीनी झाला येता,
निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. फक्त प्रेम देणारा जीवनातल्या संपूर्ण काही गोष्टी आहे ना, त्या काही आपल्या प्राप्त होऊ शकतात, परंतु प्रेम नावाची जी वस्तू आहे ना, फक्त भगवंतच आपल्याला देऊ शकतो. आणि ती सुद्धा भगवंताच्या द्वारामध्ये याच बनून मागावी लागते. म्हणून ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, हे तुकोबरायांचं मागणं आहे. पण तुकोबरायांची विशेषता पहा, ते द्यायचे ना, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. काय जीवन असेल, दात्याची व्याख्या सांगता, देवा पहा माझे, तू तर उदारांचा राहणार, माझी अल्पची वासना, कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहेब. दानाची व्याख्या तुकोबराय सांगतात, दातव्य मिती यद्दानम येते अनुपकारणे, देश काल्याच्या पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. सांगितलं की दान देणं हे दात्याचं कर्तव्य आहे. ह्या भावनेतून जे दान देश काळ पाहून दिलं जातं ना, तद्दानम सात्विकम स्मृतम. ते म्हणतात, तुका म्हणे दान पण सेवा घेतल्या वाचून. तेव्हा असं काही दान द्या, असं काही दान द्या. ते म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. कुठल्याही जन्मात घाल, परंतु त्या ठिकाणी भगवंता जन्म तरी तुझाची अंकेला आणि करुणी विठ्ठला दास ठेवी. पण शेवट सांगतात, तुका त्या ठिकाणी पहा, कृपादृष्टी पाहे आणि तुका म्हणे वैस आहे. वा, हे म्हणतात, देवा पाहे मजकडे भरोन या दृष्टी, बहुत हिंपोटी झालो माते. माते माते हे उपासना त्या ठिकाणी विशेषण मानतात. काही विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही, जगत रे जननी विठाई किठाई धाव घाली आई, आता पाहते असे काही. पहा तुका म्हणे, पहा पाहे कृपादृष्टी पाहे, पाहे मजकडे भरोन या दृष्टी, बहुत हिंपुटी झालो माते. हिंपुटी म्हणजे या संसारात खूप त्रस्त झालो, खूप करिता या सेवा कुटुंबाची, या कुटुंबाची सेवा करता करता माझी अशी दयनीय अवस्था झाली. ते म्हणतात, पहा भागलासे जीव कर्तव्याने, शब्दा सत्यासाठी माझी शब्द विवंचना केली या वचनाचा लोहे. पण तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव, भागलासे जीव कर्तव्याने, म्हणून कृपादृष्टी पाहे माझ्याकडे पहा. का करावे शीतळ बहु झाली हाळ हाळ. ते म्हणतात, तुका म्हणे डोई काही ठेवीन हे पायी, हे मागणं आहे. म्हणून पहा, त्या तुकोबरायांचं चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. अशी सुंदर असा उपक्रम या विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एवढं तरी हे चिंतन करण्यासाठी भेटतंय. हे खरंच आपलं परम भाग्य आहे. कालिदासाने सांगितलं, मनुष्य जगतो हे नवल नाही, मरण्याची एवढी कारण उपलब्ध असून मनुष्य जगतो कसा हे नवल आहे महाराज. परंतु याच्यातून सुद्धा अकराळ विक्राळ अशा कळी काळामध्ये भगवंताने आपल्याला जे जिवंत ठेवले ना, ते परमार्थ करण्यासाठी ठेवले. भगवंताची अपार कृपा आपल्यावर झाली आणि म्हणून परमार्थ जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून भगवंताकडे मागायचं. आणि हे मागणं मागत असताना, तुकोबरायांच्या गाथेची पूजा करत असताना तुकोबरायांना विनंती करावी, तुकोबराय आमच्या अंतःकरणात तुम्ही वास्तव्य करून आमचं काम क्रोध हे सगळे देशोधडीच लाव, आणि आमच्या जीवनात परमार्थ प्रकट कर. या ठिकाणी जे काही बोलतो ना, ते गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याजवळ बसून जे काही ऐकलं ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न सांगून जाईन तुम्हाला. की तुका म्हणे मदत झालेले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. या तुकोबरायांच्या मुक्तीप्रमाणे जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांचं आहे, जे काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणा. अतिशय सुंदर असा उपक्रम या सर्वांनी, विकासानंद महाराज मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रेमानंद शास्त्री असतील, अनेक चांगली चांगली लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात. खरंच सर्वांच्या चरणी एक नतमस्तक होतो. आणि या ऑनलाईनच्या विज्ञानाच्या माध्यमातूनच की भगवंताच्या ह्या अध्यात्माचा प्रचार आपल्याकडून होतोय. खूप खूप सुंदर असं या ठिकाणी हा उपक्रम आहे. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो, माऊलींच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.